आणि आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। शिंदे साहेब, जी घटना घडलेली आहे आता आपल्याकडे काय ताजी माहिती आहे? किती जणांना बाहेर काढण्यात आलंय? अजून किती जण आतमध्ये असू शकतात? आपल्याकडे काय माहिती आहे याबद्दल? नाही, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मोठं होर्डिंग होतं आणि जेव्हा घटना झाली तेव्हा मी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना सांगितलं की तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा। आणि आता ते 35 लोकांना राजावाडीमध्ये दाखल केले, आणखी काही लोक त्याच्यात अडकलेत। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। हायड्रा आणि सर्व ते क्रेन्स वगैरेनी ते होर्डिंग उचलण्याचं काम सुरू आहे आणि काम युद्धपातळीवर सुरू आहे। आता सध्याची परिस्थिती आहे रेस्क्यू करणं आणि लोकांना बाहेर काढणं याच्यावरच प्राधान्य दिलेलं आहे। पण ही जागा नेमकी कोणाची आहे जिकडे होर्डिंग लावण्यात आलेले आहे? अनधिकृत होर्डिंग आहे असं भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील तसा आरोप करतात। आपल्याकडे या होर्डिंग बद्दल काय माहिती आहे? नाही, माझ्याकडे ती माहिती अद्याप नाही, पण जर अनधिकृत असेल तर कारवाई होईल। आणि त्याच्यामध्ये या सगळ्या होर्डिंग जेवढे आहेत मुंबईतले, हे वादळ वाऱ्यामध्ये जे पडतात त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे आणि साईज पेक्षा जास्ती कोणी लावता कामा नये। आणि महापालिकेचं लायसन्स परवानगी घेतल्याशिवाय कुठले होर्डिंग असतील ते सगळे होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत। आपण स्वतः घटनास्थळी जाणार आहात पाहणी करायला? हो, मी जातो तिकडे। आणि त्यासोबतच आता रात्र होत आली आहे मुख्यमंत्री साहेब, तर या दृष्टीने हे रेस्क्यू ऑपरेशन जे ते लवकर होण्याच्या दृष्टीने काय पावलं टाकण्यात येऊ शकतात? नाही, सगळी यंत्रणा तिकडे लागलेली आहे। एनडीआरएफ सकट सगळे लोक आहेत, हायड्रा आहे, क्रेन आहे, जेसीबी आहे, ज्या ज्या आवश्यक मशिनरी आहेत त्या सर्व तिथे लागलेल्या आहेत। ते काम सुरू आहे। शिंदे साहेब, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तेव्हा सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार मुख्यमंत्री माहिती घेत आहेत नेमक्या होर्डिंग बद्दल आणि त्यासोबतच रेस्क्यू ऑपरेशनवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत। सध्या 35 जण राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत। मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी पोहोचणार आहेत। झालेली घटना दुर्दैवी आहे, बचाव करायचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच मुंबईतल्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अनधिकृत होर्डिंग्ज असतील तर कारवाई निश्चित होणार आणि मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की मुंबईतल्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट हे व्हायलाच हवं। या घडीची मोठी अपडेट, मुख्यमंत्र्यांनी स्वतः एबीपी माझाशी आता संवाद साधला आणि त्यांनी याबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे। अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। होर्डिंग जर अनधिकृत असेल तर कारवाई ही होणार। आपण सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत।